माय यूट्यूब चॅनल. तुम्हाला माहीतच असेल की गणेशोत्सव सुरू आहे आणि पुण्यामध्ये गणेशोत्सव किती जल्लोषाने साजरा केला जातो. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पुण्यातले सगळे गणपती आणि त्यांचे देखावे बघण्यासाठी. सो लेट्स गेट स्टार्टेड. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी मानाचे 5 गणपती नाही कव्हर करणार आहे, कारण मी त्याच्यावर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर आता आम्ही खाणार आहोत पाणीपुरी, कारण भूक लागली आहे. तो पहले पेट पूजा फिर काम दूजा. तर गाईज आता आपण आलोय नवसाचा गणपती म्हणजे दगडूशेठ, आणि खूप सुंदर असं सजवलेलं आहे यावेळेस. तर मी तुम्हाला दाखवते कसं आहे, चला बघूया आपण. आम्ही फक्त मुखदर्शन घेणार आहोत आता, कारण भयानक गर्दी आहे, खूप मोठी लाईन लागली आहे. तर मी बाहेरूनच तुम्हाला दाखवते की किती सुंदर दिसतोय गणपती. चाललोय आम्ही आता दर्शनाला, लाईनमध्ये लागलोय फायनली. खूप छान वाटतंय. फायनली दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन झालंय. फार गर्दी होती तिथे, 5 मिनिटाच्या वर कोणाला तिथे जास्त थांबू देत नव्हते, पण जसे मला व्हिडिओज घेता आले मी घेतले. आणि आता आम्ही चाललोय तुळशी बागेमध्ये. समोर एक गणपती दिसतोय आम्हाला, तर तो बघायला. आणि आता आम्ही आलोय हुतात्मा बाबू गणपतीचं दर्शन घ्यायला, आणि इथला पण देखावा खूप सुंदर आहे, तुम्हाला दाखव. आता आम्ही खूप थकलोय फिरून फिरून, आणि आम्ही पिणार आहे उसाचा रस. मस्त आहे. आणि तो गाइस आज है डे 2 एंड आज हम जाने वाले गणपति देखने फिर से, लेकिन उससे पहले हम आए महाराजा भोज जो कि पवेलियन में. एंड बहुत ही टेस्टी खाना है यहाँ का. मैं खाते खाते थक गई, लेकिन मन नहीं भरा मेरा. फुल राजस्थानी खाना है, इतना बड़ा प्लेट है इनका. आता जेवण झालं आहे आणि आता आपण खाणार आहोत पान. खूप छान जेवण होतं, तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. मानाचा 5वा गणपती, तो आहे केसरीवाडा गणपती. त्याला दर्शन घेऊया आता आपण गणपती. गणपती बाप्पा आता आपण चाललोय. एक देखावा बनवलाय, ह्या गुहेतून असं बाहेर आल्यानंतर आपल्या समोर गणपती आहे. मी तुम्हाला दाखवते. लय पाऊस पडतोय खूप जास्त, पण तरी पण आम्ही चाललोय गणपती बघायला. गाईज आता ह्या भुक्कड लोकांना भूक लागलेली आहे. हे दोघं भुक्कड लोक, आणि आम्ही थांबलोय आता खाण्यासाठी. आणि हे खाणार आहे नाही. गणपती दर्शन राहिलं साईडला, फक्त खाणं चाललंय. काय म्हणता गाईज, ईशाचे लोक? फक्त खाणं चाललंय, दुसरं काही नाही चाललंय.
आणि एवढी गर्दी आहे की फक्त आम्ही जाऊन मुखदर्शन घेऊन रिटर्न येतोय आणि खातोय काहीतरी बस. उपाशी राहायचं नाही. गणपती बाप्पाकडून एक गोष्ट शिकलोय. रात्रीच्या 2:30 आणि आम्ही खूप थकलोय. आत्ताच आम्ही जस्ट एक गणपती बघितला जिथे अमृतसरचा देखावा त्यांनी पूर्ण बनवलेला आहे. आणि आता आम्ही हा खाली रस्त्याने चाललोय सगळे चालत माझ्या रूम जवळ. आणि माझ्या रूमच्या बॅक साईडला पण एक आहे देखावा, तो मी आता यांना दाखवणार आहे. आणि मग आम्ही सगळेजण जाणार आहोत आमच्या घरी. नाही देखावा बघायचा आहे लास्टचा एक. काल भैरव मंदिराचा देखावा आहे माझ्या रूम मागे, तो बघायचा आहे. तर काही तिथे मी उभारलाय काल भैरव मंदिराचा देखावा. मी बघा इकडे ब्लॅक मॅजिकचं सगळं साहित्य ठेवलंय. बाय. तर गाईज ह्या प्रकारे आमचं जे गणपतीचं दर्शन आहे ते खूप छानरित्या झालेलं आहे. खूप गर्दी होती, खूप हेक्टिक होतं, पण आम्ही घेतले सगळ्या गणपतींचं दर्शन. आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा. एंड प्लीज लाइक कमेंट एंड सब्सक्राइब माय यूट्यूब चैनल. एंड दैट्स इट फॉर दिस ब्लॉग. मिलते हैं अगले ब्लॉग में. बाय गाइस.